हॅलो हाय यूट्यूब फॅमिली, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कारल्याच्या चकल्या, म्हणताना फ्राय कारलं। हे मी कारलं रात्री कापून ह्याच्यामध्ये ना मीठ घालून हे ठेवले होते मी। आता ह्याच्या मस्त मस्त असं आहे ना गोल 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 चक्रासारख्या चकल्या बनवणार आहे। हे बघा, हे मस्त आता फ्राय करून घ्यायचं आहे। तर चला ह्याला मस्त असं गोल गोल कापून घेऊया आपण पहिलं। ह्या चकल्या कापून घेतलं ना, त्याला मस्त स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं, 2, 3, 4 पाण्याने। आणि कारलं शरीराला खूप चांगलं असतं, शरीरातलं पित्त वगैरे कारल्यामुळे जळतं, त्याच्यामुळे कारलं आठवड्यातून एकदा तरी खाल्लंच पाहिजे। माझ्या हाताने कडू होतं, पण चला आता हे आज मी नवीन पद्धतीने ट्राय करणार आहे कारलं। तर तुम्ही करून बघा माझ्यासारखं। तर बघा आता आज आपलं कारलं कसं होते। तर कुणाकुणाला कारलं आवडतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। कारल्याची भाजी सोडून लोकांना सर्वच भाज्या आवडतात, पण कारलं सहसा कुणालाही आवडत नाही। पण शरीराला कारलं खूप आरोग्यदायी आहे आणि गुणकारी आहे। लोकांना जे चांगलं असतं आरोग्यदायी ते कधीच खरंच आवडत नसतं। दैनंदिन जीवनातील माणसाचं तसंच आहे। हे बघा, तर मस्त असं कारल्याच्या आता मी चकल्या करून झालं आहे। तर सांगा तुम्हाला कसं वाटत आहे कापलेलं कारलं। आता ह्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घ्यायचा। लिंबू पिळून घेऊन ऑलरेडी ह्याला रात्री मीठ लावून ठेवलं होतं, पण थोडंसं अजून मीठ टाकून घ्यायचं। हे मिक्स करून गॅस चालू करून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका। पाणी टाकून शिजायला ठेवा। दोन मिनटं शिजू द्यायचं, कारण आपल्याला ह्याला तळायचं आहे। एक उकळी आली की बस झालं। हे बघा, मस्त असं कारल्याला एकच उकळी येऊ द्यायचं, एक उकळी येऊ द्यायचं, कारण ऑलरेडी शिजलेलं असतं, फक्त त्याचा कडूपणा आपल्याला घालवायचा असतो। थोडंसं 5 मिनटं ह्याला एक उकळी आली की हे काढून घ्यायचं आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून काढायचं। 2 पाण्याने धुतल्यामुळे त्याच्यातला सगळा कडवटपणा निघून जातो। आता या कारल्यातलं आहे ना पाणी काढून घ्यायचं। मस्त हे 2 पाण्याने धुवून काढायचं। गरम आहे, 2 पाण्याने धुवून चांगलं काढून घ्यायचं। असं चांगलं पिळून घ्यायचं। चांगलं स्वच्छ 2 पाण्याने धुवून